आज कुठे चाललोय माहिती आहे का? सांगते ऐका. पण त्याच्या अगोदर हॅलो, हाय, नमस्कार, मनापासून स्वागत आहे माझ्या गोष्टींमध्ये. आमच्यापासून जवळच असलेल्या बनेश्वर येथील महादेवांच्या मंदिरात आम्ही गेलो आणि तिथे अशी या छोट्या छोट्या मुलांची ट्रीप आली होती. तिथेच उभे राहून काही वेळ त्या लहान मुलांच्या काही ॲक्टिव्हिटी बघितल्या आणि त्यानंतर आम्ही मंदिरात महादेवांचे दर्शन घेण्यासाठी गेलो. मंदिरात आज जास्त गर्दी नव्हती. काही दिवसांपूर्वीच महाशिवरात्री होऊन गेलेली आहे. त्याचं डेकोरेशन अजूनसुद्धा इथे तसंच होतं. फार छान डेकोरेशन केलेलं होतं. तिथे जाऊन मनही अगदी प्रसन्न झाले. काही लोकांचे अभिषेक सुरू होते. तिथेसुद्धा काही वेळ घालवला आणि मंदिरात खूपच छान वाटले. शेजारी असलेली सगळी छोटी मोठी मंदिरं आहेत तिथे जाऊन दर्शन घेतले आणि त्यानंतर मंदिराला अर्धी प्रदक्षिणा घातली. मन अगदीच प्रसन्न होऊन गेलेलं होतं. तसं तर बराच वेळा आमचं या मंदिरात येणं होतं, पण प्रत्येक वेळी जेव्हा येतो ना, तेव्हा तेवढीच सकारात्मकता, नव्याने ऊर्जा मिळते असं मला वाटतं. इथलं वातावरण तेवढंच सकारात्मक आहे, त्यामुळे मनसुद्धा सकारात्मक होऊन जातं. इथला सगळा आजूबाजूचा परिसर खूपच छान आहे आणि इथे वन उद्यानसुद्धा आहे. यावेळी आम्ही काही आत गेलो नव्हतो, पण तुम्ही इथे जाऊ शकता. प्रति व्यक्ती ₹20 घेतात. बाहेर अशी मातीची भांडीसुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळी पाहायला मिळतात. थोडा वेळ इथेच घालवला. इथली उंचच उंच झाडे, निसर्ग खूप छान वाटतं. मनही अगदी प्रसन्न होऊन जातं. त्यानंतर आम्ही जायला निघालो. काही वेळातच आम्ही इथून बाहेर पडलो, पण जाताना मनात खूप जास्त सकारात्मकता आणि मन प्रसन्न झालेले होते.